समाजामध्ये असंच असं बघता, एखाद्या मुलाने जर एखादं चांगलं काम केलं तर लोक सहज म्हणतात मायबाप धन्य व त्यांच्या पोटी असलं रत्न जन्माला आले. म्हणून चांगलं कार्य केलं की सहजच आपल्या आई वडिलांना धन्यता मिळत असते. शिवा काशीदाने या जो स्वराज्यासाठी बलिदान दिलं त्यांना तर धन्यता आहेच, पण त्यांच्याबरोबर धन्य माता पिता तयाची असे कित्येक मावळ्यांनी, मोरारबाजी असतील, तानाजी मालुसरे असतील, यसाजी कंक असतील, शिवा काशीद असतील, अशा मातबर मावळ्यांनी या स्वराज्यासाठी बलिदान दिलेले महाराज. आता ऐका, एक मावळा छत्रपती शिवाजी महाराजांना जोडला हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. पण जितक्या थाटामाटामध्ये हे हिंदवी स्वराज्य निर्माण झालं, मावळ्यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक तितक्याच थाटामाटामध्ये करण्याचा ठरवला. रायगडावरती त्या काळात 50,000ची लोकसंख्या जमली होती. राजांचा राज्याभिषेक सोहळा याचा सांग पार पाडण्यासाठी 21,000 गागा भट्ट ब्राह्मण रायगडावरती त्या काळात बोलवण्यात आले होते. राजांचा सोहळा पार पाडण्यासाठी 21,000 ब्राह्मण, 50,000ची लोकसंख्या, प्रत्येकाला आनंद. रतावेली आनंदाने माना डोलू लागल्या. गगनाला आनंद झाला होता, प्रत्येकाच्या मनात आनंद होता. का? आज आमचा राजा सिंहासनावर बसणार आहे, आज आमचा राजा जनता राजा होणार आहे, आज आमचा राजा सिंहासनाधीश्वर होणार आहे. प्रत्येकाच्या मनात आनंद होता. जनता रायगडाकडे चालू लागली. राजांना आपल्या अंगामध्ये पोशाख धारण केला. भवानी नावाची तलवार कमरेला लावली, शेला कमरेला बांधला. मावळ्यांचा गर्दा सारत 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 राजे निघाले. आणि मावळ्यांचा गर्दा सारत सारत निघालेले राजे एकदाचे त्या सिंहासनावरती जाऊन बसले. राजे ज्या सिंहासनावरती जाऊन बसले ते सिंहासन 32 मन सोन्याचं सिंहासन होतं. किती? आतापर्यंत मोठे मोठे राजे झाले महाराज, पण जगाच्या पाठीवर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एकमेव राजा आहे की त्या राजाला 32 मन सोन्याचं सिंहासन तयार करण्यात आलं होतं. तसं सिंहासन आतापर्यंत कुठल्याच राजाला मिळालं, कुठल्याच राजाला नाही. 32 मन सोन्याचं सिंहासन छत्रपती शिवाजी महाराजांसाठी तिथं बनवण्यात आलं होतं. मावळ्यांचा गर्दा सारत 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 राजे गेले आणि त्या 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती राजे जाऊन बसले. ऐका, गड्यानो राजा की रे झाला, गड्यानो राजा की रे झाला, शिवबा सिंहासनी बैसला, शिवबा सिंहासनी बैसला, शिवबा सिंहासनी बैसला. गड्यानो राजा की रे झाला, गड्यानो राजा की रे झाला, शिवबा सिंहासनी बैसला, शिवबा सिंहासनी बैसला. हाती घेऊनी भगवा करी स्वराज्याचा मागोवा, हो हाती घेऊनी भगवा करी स्वराज्याचा मागोवा, हाती घेऊनी भगवा करी स्वराज्याचा मागोवा, हो हाती घेऊनी भगवा करी स्वराज्याचा मागोवा. गड्यानो राजा की रे झाला, गड्यानो राजा की रे झाला, शिवबा सिंहासनी बैसला, शिवबा सिंहासनी बैसला. गड्यानो राजा की रे झाला, गड्यानो राजा की रे झाला, शिवबा सिंहासनी बैसला, शिवबा सिंहासनी बैसला, शिवबा सिंहासनी बैसला. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती छत्रपती शिवाजी राजे जाऊन काय कार्य केलं राजांनी.
हाती घेऊनी भगवा करी स्वराज्याचा मागोवा गड्यानो राजा की रे झाला शिवबा सिंहासनी बैसला. सिंहासनावरती राजे बसलेले होते आणि सिंहासनावरती बसल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज ढसाढसा रडू लागले. मावळे विचारू लागले, राज जगात कोणाच्याच वाटेला आलं नाही असं सिंहासनावरती तुम्ही बसलाय राज, तुम्ही जनता राजे आहात राज, आज तुम्ही सिंहासनाधीश्वर झालात राज आणि तुम्ही रडताय राज, का तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येतंय? त्यावेळेस राजांनी सांगितलं, अरे माझा मुरार बाजी गेलाय म्हणून हे सिंहासन मला आहे, अरे माझा बाजी गेलाय रे म्हणून हे सिंहासन मला आहे, माझा शिवा गेलाय म्हणून हे सिंहासन मला आहे. मला असं वाटतंय माणसाने जीवनात यशस्वी झाल्यानंतर आपण यशस्वी होत असताना ज्या लोकांनी आपल्यासाठी मदत केली त्यांची आठवण काढली पाहिजे. राजे सिंहासनावरती बसले पण मावळ्यांना विसरले नाही तर रडू लागले. मागा काय पाहिजे? आज देणारा शिवाजी राजा आहे, ज्याला जे पाहिजे ते देणार आहे. अरे सगळे स्वराज्यासाठी लढलात, सगळे या मातीसाठी कामाला आलात, बोला ना काय देऊ, बोला ना काय देऊ. प्रत्येक मावळा राजांकडे काहीतरी मागू लागला. कोणी पैसा मागितला, कोणी अडका मागितला, कोणी सोनं मागितलं, कोणी नाणं मागितलं, प्रत्येकानं काही ना काहीतरी मागितलं. प्रत्येक जण मागू लागला, मागेल ते राजे देऊ लागले, प्रत्येकाला राजानं दिलं. पण ऐका, हे सगळं देत असताना एका मावळ्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांची नजर पडली. भिंतीच्या कडेला उभा होता, प्रत्येकाने मागितलं होतं पण तो मावळा अजूनही छत्रपतींकडे मागण्यासाठी आला नव्हता. राजांचं लक्ष त्याच्याकडे गेलं. राजाने त्याला हाक मारली, ये रे तू सुद्धा मातीसाठी लढलास बघ, तू सुद्धा मातीसाठी कामाला आलास, तू सुद्धा या स्वराज्यासाठी लढलास, ये माग काहीतरी. त्यावेळेस तो मावळा जवळ आला आणि राजाला सांगू लागला की राज काही नको राजा, तुमच्या स्वराज्यामध्ये पोटाला पोटभर खातोय एवढं बास झालं राजा, अखंड तुमच्यासाठी लढावं इतकीच माझी इच्छा आहे, तुमच्यासाठी मरावं, तुमच्यासाठी लढावं, याच्यापेक्षा दुसरं काही नको. पण राजे त्याला विनंती करत होते की बोल ना राजा, माग ना काहीतरी, आज देतोय बघ, तू जे मागशील ते तुला देईल. राजांना विनंती केली आणि विनंती केल्यानंतर तो मावळा राजांना सांगू लागला की राज तुम्ही एवढी विनंती करताय म्हणून मागतो बघा, मागतो राज. राजांनी सांगितलं माग. त्यावेळेस त्या मावळ्याने सांगितलं राज मागतो, पण मी जे मागणार ते तुम्ही मला देणार का? राजांनी सांगितलं तू आज प्राण जरी मागितलास तरी सुद्धा देईल रे, माग. राजांनी विनंती केली आणि मग त्या मावळ्यानं मागितलं की राज मला सोनं नको, मला पैसा नको, मला संपत्ती नको, मला काही नको राज, तुम्ही माग म्हणताय म्हणून मागतोय बघा राज, तुम्ही एवढी विनंती करताय म्हणून मागतोय बघा राज, मला सोनं पैसा काही नको राज, पण तुम्ही ज्या सिंहासनावरती बसलात ना राज, त्या सिंहासनाची रोज चादर झटकण्याची सेवा मला द्या राज, याच्यापेक्षा दुसरं काही नको महाराज. काय मागावं? मागावं तर असं मागावं. ही मागणी करणारा एकमेव मावळा, त्या मावळ्याचं नाव होतं मदारी मेहतर. काय नाव होतं? मदारी मेहतर. मुस्लिम समाजाचा मावळा मदारी मेहतर. त्यानं सांगितलं राज पैसा सोनं नाणं काही नको, तुम्ही ज्या 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसलात ना राज, त्या सिंहासनाची चादर झटकण्याची सेवा मला द्या राज. काय मागणं महाराज? आपल्यासारखं असतात असं मागितलं असतं का? पैसा सोनं नाणं मागून मोकळा झाला पाहिजे, मोकळा झाला असता आपल्यासारखा. पण मावळ्यांनी असं पैसा सोनं नाणं, मी सुरुवातीला सांगितलं की पैशासाठी आणि सोन्यासाठी मावळे कधी लढलेच नाहीत, फक्त राजांच्या कौतुकाची थाप आपल्या पाठीवरती पडावी म्हणून रात्रंदिवस लढत राहिले महाराज. असे पुष्कळ मावळे. एक मुस्लिम समाजाचा मदारी मेहतर नावाचा मावळा राजांकडे चादर झटकण्याची सेवा मागतोय. मोहम्मद सईस नावाचा मावळा राजांचा घोड्याचा खरारा करण्यासाठी होता महाराज. कितीतरी मुस्लिम समाजाचे मावळे छत्रपती शिवाजी महाराजांनी जोडले आणि हे स्वराज्य निर्माण झालं. म्हणून 9 वाजल्यापासून, 8:45 वाजल्यापासून आपण छत्रपती शिवाजी महाराजांची ही शौर्य गाथा तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न केला. मला जसं जमलं तसं मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जन्म झाला, ऐका, जन्म झाला तो किल्ला होता शिवनेरी आणि राजाचा मृत्यू झाला तो गड होता रायगड. वा. जन्म झाला तो किल्ला होता शिवनेरी, मृत्यू झाला तो गड होता रायगड. काय राजे प्रारब्ध घेऊन झाले असतील महाराज. जन्म झाला तो शिवनेरी, मृत्यू झाला तो रायगड. या दोनही गडांचं पहिले 2-2 अक्षर घेतले तर नाव तयार होतंय शिवराय. काय नाव तयार होतंय? शिवराय. राजांना माहिती होतं का माझा जन्म शिवनेरीवर होणार आणि मृत्यू रायगडावर होणार?
पण शिव आणि इकडं राय, दोनही किल्ल्यांचे सुरुवातीचे दोन दोन अक्षर घेतले तर नाव तयार होते शिवराय. म्हणून जन्म झाला तो शिवनेरी किल्ला, मृत्यू झाला तो रायगड किल्ला. रायगड किल्ला मी तर प्रत्येकाला सांगत असतो कीर्तनामध्ये की ज्याचा जन्म महाराष्ट्रात झालाय त्यानं रायगड किल्ला पाहिला पाहिजे. रायगड एकदा तरी पहा, आणि पाहत असताना रोपवेनं पाहायचा नाही. रोपवेनं 5 मिनिटात तुम्ही वर जाताय, 5च मिनिटात खाली येताय. रायगड पाहत असताना चालत जा. चालत गेल्यानंतर राजे चालले कसे असतील, राजे बोलले कसे असतील, राजांचा इतिहास काय, राजे कसे राहिले असतील, कुठं बसले असतील, हे चालत गेल्यानंतर आपल्याला रायगड पाहायला मिळेल. चालत गेल्यानंतर खरा रायगड काय आहे, राजे इथं कसे राहिले असतील, राजे कसे लढले असतील, मावळे कसे वागले असतील, मावळे कसे खाली असतील, कसे वर गेले असतील, हे सगळं आपल्याला लक्षात येईल. पण त्यासाठी रायगडावरती आपल्याला चालत जावं लागेल. ज्या वेळेस रायगडावरती आपण चालत जातो ना महाराज, स्वर्गाची अनुभूती येईल बघा, स्वर्गाची. मी गेलोय दिवाळीमध्ये, परिवाराला घेऊन गेलतो आम्ही. जाताना चालत गेलो आणि येताना रोपवेनं आलो. कारण आपल्यासारखे माणसं दोन्ही करू शकत नाही, चालत जाणं आणि चालत येणं शक्यच नाही. आभाळात आल्यासारखं वाटतंय महाराज, इतका स्वर्ग आहे वरी. वर गेल्यानंतर कळतंय राजांनी काय कार्य केलेले, राजांचा काय इतिहास आहे. म्हणून जन्म मिळालाय ना आपल्याला, जन्म मिळाल्यानंतर शिवनेरी नक्की पहा, आणि मरायच्या अगोदर रायगड एकदा पहा. कारण तो रायगड किल्ला राजधानी म्हणून ओळखला जातो, आणि तोच रायगड किल्ला आपल्या महाराष्ट्राची शान म्हणून ओळखला जातो. त्या राजधानीवरती त्या राजधानीवरती भगवन शान आहे, भगवन शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, 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 रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. त्या राजधानीवरती त्या राजधानीवरती भगवान शान आहे, भगवान शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, 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 रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. शिवबा संगे मावळे ते जिद्दीने लढले, शिवबा संगे मावळे ते जिद्दीने लढते, शिवबा संगे मावळे जिद्दीने लढले, शिवबा संगे मावळे जिद्दीने लढले. लढता लढता धारा तीर्थी बघा ते पडले, लढता लढता धारा तीर्थी बघा ते पडले, लढता लढता धारा तीर्थी बघा ते पडले, लढता लढता धारा तीर्थी बघा ते पडले. या मर्द मराठ्याची, या मर्द मराठ्याची मलोनी ताट मान आहे, मलोनी ताट मान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, 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 रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. म्हणून मरण्याच्या अगोदर जिथं राजांचा जन्म झालाय तो शिवनेरी नक्की पहा, आणि मरायच्या अगोदर जिथं राजांचा मृत्यू झाला तो रायगड नक्की पहा. म्हणून गेली 2 तासापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर, महाराजांच्या काही इतिहासातले पुरावे, महाराजांचं थोडंसं चरित्र मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. आपल्या या उमरी गावामध्ये दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने सर्व ग्रामस्थ मंडळी, गावातील सर्व तरुण मंडळी एकत्रित येऊन कीर्तनाचं आयोजन करत असतात. याही वर्षी मोठ्या थाटामाटामध्ये, मोठ्या आनंदामध्ये ग्रामस्थ मंडळीच्या वतीने, गावातील सर्व तरुण मंडळीच्या वतीने महाराजांच्या जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने हे कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल थोडंसं मी बोलण्याचा प्रयत्न केला. बोलत असताना माझ्याकडून एखादा वेडा वाकडा शब्द गेला असेल तर आईवडिलाचं अंतकरण करून मला माफ करा. जे काही शिकण्यासारखं वाटलं असेल, चांगलं वाटलं असेल, जाताना बरोबर घरी घेऊन जा. आज या कीर्तनाच्या साथीसाठी
महाराष्ट्रातील ही सर्व दिग्गज स्टार कलाकार मंडळी या ठिकाणी आज उपस्थित आहेत. आमचे हरिभक्त परायण संगीत विशारद गायनाचार्य गोड कीर्तनकार आमचे उत्तरेश्वर महाराज जाधव या ठिकाणी आज उपस्थित आहेत. महाराजांना पुनश्च एकदा माझं वंदन आहे. दुसरी ज्यांची गायनाची साथ आहे आमचे मित्र संगीत विशारद संगीत अलंकार रामेश्वर महाराज गरड ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही माझं वंदन आहे. इकडे आमचे गोविंद महाराज आहेत, आपल्याच गावचे भूमिपुत्र असणारे. महाराजांच्या चरणी माझं वंदन आहे. गावातील सर्व भजनी मंडळी माझ्या बरोबर आलेले आमचे ज्ञानेश्वर महाराज शिंदे, संतोष भाऊ शिंदे, आपल्या गावचे ज्ञानेश्वर महाराज आणि मृदंगाच्या साथीसाठी आमचे सिद्धेश्वर गुरुजी आहेत. आपल्याच गावचे हे दोनही रत्न नागेश महाराज आणि गणेश महाराज. आपल्या गावाचं भाग्य महाराज की हे दोन रत्न आपल्या गावाला मिळाले. आज हे दोघही पकवाज वादक म्हणजे साधे नाहीयेत महाराज. आपल्या परिसरात गायक भरपूर झालेत, कीर्तनकार भरपूर झालेत, वादकाची कमी होती. पण आपल्या नागेश महाराजांच्या रूपानं आमच्या सिद्धेश्वर गुरुजीने गोड असं रत्न तयार केले. एकदा जोरदार टाळी वाजवा. आपल्या माजलगाव तालुक्यामध्ये भरत पठाडेच्या नंतर छोटा भरत पठाडे म्हणजे आपले नागेश दादा. गोड तयार, अतिशय गोड असे नागेश दादा सारखे, नागेश महाराजांसारखे सिद्धेश्वर गुरुजीने 5-50 विद्यार्थी तयार केलेत. म्हणजे पखवाजाच्या क्षेत्रामध्ये सिद्धेश्वर गुरुजीचं नाव आता अजरामर राहणार. पुढे शिष्य तुम्ही घडवले. आपलं ज्ञान देण्याचं काम सिद्धेश्वर गुरुजींनी केले आणि ते दिलेलं ज्ञान हे नागेश महाराज त्यांच्या संस्थेतील जे विद्यार्थी आहेत ते त्यांच्या हाताच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ही विद्यार्थी म्हणजे नागेश महाराज करत असतात. आणि इकडे आमचे हरिभक्त परायण पंडित केशव महाराज जगदळे गुरुजी यांचे शिष्य. केशव गुरुजीचं फार मोठं योगदान आहे बरं संप्रदायाला, फार मोठं योगदान आहे. सिद्धेश्वर गुरुजी त्यांच्याकडे शिकले. भरत महाराज पठाडे, आसाराम महाराज साबळे असे मोठे मोठे जे सध्या टॉप 10